दोनच पॉवर प्ले असतील 6 ओव्हर मध्ये सुद्धा. पहिल्या पॉवर प्लेला 2, दुसऱ्या पॉवर प्लेला 3 प्लेयर बाहेर आणि बॅट्समन चला. मॅच कडे जाऊया. सेमीफायनल 1 ला सुरुवात म्हणजे सेमीफायनल 3 क्रमांक आपल्याला पाहायला मिळते. पहिला क्रमांक, दुसरा, तिसरा क्रमांक आणि मेगा फायनल मध्ये दाखल झालाय 40-40 वॉरियर्स संघ. जो संघ मालक आहेत प्रसाद जी तोरवे साहेब यांचा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला आणि 2 सामने आपल्याला 2 संघ पाहायला मिळतात. एक वैभव संभाजी जगताप आणि राजा शेळके यांचा हा विहान 11 संघ आणि दुसरीकडे सुदाम पवार साहेबांचा संघ जो फिल्डिंग करतोय. या दोन्ही संघांना आपण मनापासून शुभेच्छा देऊया. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. समाधान जो चांदई संघाचा भरोसाचा ऑलराऊंडर आहे तो मैदानामध्ये दाखल होतोय आणि तेजा जोडीला मयूर मात्रे मागच्या मॅचचा हिरो मैदानामध्ये दाखल होता. मागची मॅच अगदी ओमसाई 11 आणि विहान 11 ची मॅच कोणीच विसरू शकणार नाही. अगदी शेवटपर्यंत लढत आणि सुपर ओव्हर खरं आपण सगळ्यांनी पाहिली. कडा परिसर प्रीमियर लीग 2021 मध्ये ही पहिली सुपर ओव्हर झाली होती आणि आता आपण सेमीफायनल मध्ये दाखल झालोय. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा संघ दोन्ही संघांना शुभेच्छा. अभि देवगरेकडे नेतृत्व आहे. स्वतःच्या घरच्या मैदानावर अभि देवगरे खेळतोय आणि अक्षय भगत ज्यांनी पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये काय गोलंदाजी केली होती. 2 ओव्हर 5 धावा आणि 1 विकेट. सगळ्यात कंजूस गोलंदाजी करणारा हा तो गोलंदाज आता पहिला षटक हाताळताना. योगेश कामेरे असतील, त्याचबरोबर विशू बोराडे चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. शांताराम आहे सलामीला येऊन चांगली बॅटिंग करणारा तो खेळाडू आहे. सगळे खेळाडू चांगले आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. विहान 11 संघाला जुईली गावातील आमचे भूषण धुळे यांच्याकडनं शुभेच्छा येतात. शुभेच्छा दिल्यात. जुईलीवरनं ते मॅच बघतात विहान 11 टीम साठी. पहिलाच बॉल अक्षय भगतचा हा बॉल होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला मैदानामध्ये. अक्षय अगदी चिकट गोलंदाज आहे, बिगवान गोलंदाज आहे, योग्य टप्प्याचा वापर करणारा हा गोलंदाज आहे आणि समोर समाधानचा फार मोठा पड. समाधान चांगल्या पद्धतीने खेळतो. वेगवान गोलंदाजाच्या विरुद्ध चांगले चांगले फटके देण्याकडनं आम्ही बऱ्याच वेळा पाहिलेत आणि आताही चांगली सुरुवात करण्याची अपेक्षा विहान 11 संघाचे संघ मालक मात्र पाहत असतील. पहिलाच बॉल डॉट, दुसऱ्या बॉलला सुरुवात. पुढे आहे समाधान. पुढे मारण्याचा फटका. इथे सोपी झेल होती. कव्हर मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला परंतु बॉल सहजरित्या पकडता आला आणि 1 धाव ही समाधानला मिळते आणि विकेट जाता जाता राहिले. एक जीवदान सुद्धा मिळणार समाधान या फलंदाजाला. सोपी कॅच होती, पकडणं आवश्यक होतं कारण गोलंदाजाने अक्षरशः फसवलं होतं या फलंदाजाला आणि एक जीवदान देताना हा फिल्डर. 1 धावसंख्येने श्री गणेश विहान 11 टीमचा. परंतु मागची मॅच त्यांना आठवत असेल आता इथे चांगल्या पद्धतीने खेळायचंय. 6 ओव्हरची मॅच आहे. अगदी 6 ओव्हर त्यांच्याकडे असतील आणि चांगला रन रेट मारावा लागेल. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. अभि देवगरे पोहोचपर्यंत दुसरी धाव ही कंप्लीट करण्यात येईल आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 3 धावा धावफलकावर. हा ती टेकडीवरची गाडी आहे. गाडीची मला वाटतं लाईट चालू आहे. राकेश
जर कोणाचं लक्ष गेलं नसतं तर मला वाटतं ती लाईट चालूच असती. दांडी गोल केली यावेळेस चांगली विकेट मैदानामध्ये. कुशल बोराडे नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. हा खेळाडू आक्रमकतेने भरलाय. चारी बाजू चांगल्या पद्धतीने खेळणारा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. पहिली विकेट गेल्यानंतर आता कुठेतरी संघ मागे पडतोय. जो विहान 11 संघ राजा शेळके यांचा संघ आहे. राजा शेळके जे संघ मालक आहे त्यांना आता टेन्शन आहे, कारण एक विकेट जर गेली तर टेन्शन येणार त्यांना. परंतु अक्षय भगतचं मी कौतुक करील, कारण खूप चांगला चेंडू त्यांनी हाताळला खेळपट्टीवर आणि महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला दिली. समाधान मैदानामध्ये आहे. आता कौशल बोराडे दोन्ही चांगले बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालेत. एक आता चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. एक चांगली पार्टनरशिप झाली तर एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला सुद्धा मिळणार. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हर करण्यामध्ये यश मिळतंय. प्रशांत त्याच्याकडे धुरा आहे tenniscricket.in ची. बाळू आणि मनीष दोन चांगले कॅमेरामन आपल्याला पाहायला मिळतात. tenniscricket.in चे चांगले कव्हर करताना या स्पर्धेला. आणि त्याचबरोबर चांगले गुणलेखक आमचे निकेश राऊत आणि आजच्या दिवसामध्ये बाबूशाह जे हिंदी कॉमेंटेटर आहेत आणि समीरजी सोमणे सर. तिथे दांडी गोल, फार मोठी विकेट. मोठा मासा गळाला लागताना अक्षय भगतच्या गोलंदाजीवर. विकेट ट्रिक घेतली अक्षय भगतने, तर 2100 रुपयाचं पारितोषिक आहे आदरणीय सुदामदादा पवाळी साहेबांकडनं, जे संघमालक आहेत या टीमचे. आणि 1100 रुपये आलेत. 2 विकेटसाठी 1100 रुपये आलेत. त्यांनाही माहिती आहे आपल्या संघाची गोलंदाजी आता खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. अक्षय आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस करतोय. चांगला बॉल मैदानामध्ये, वेगवान बॉल. नवीन बॅट्समन मैदानामध्ये गेला. विश्वास. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये आल्या 2 विकेट आणि धावा आल्या त्या फक्त 3 धावा फक्त जमवल्यात त्या विहान 11 संघाने. डीजे षटकामध्ये फक्त 3 धावा 2 विकेट. एक चांगला षटक पडताना आपल्याला पाहायला मिळालं. माझ्या मॅच मध्ये सुद्धा आपण सकाळच्या सत्रामध्ये अक्षयची गोलंदाजी बघितली होती. 2 ओव्हरमध्ये 5 धावा 1 विकेट. परंतु त्या हनुमान असेल किंवा विश्व असेल त्यांनी भरपूर धावा दिल्या होत्या. परंतु हनुमानला पहिल्या मॅच मध्ये जी कामगिरी त्यांनी केली होती ती कामगिरी विसरून आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. अक्षय सारखी गोलंदाजी त्याला करावी लागणार आहे. समाधान विरोधात आता हनुमान अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. समाधानला एक बाजू सांभाळून मात्र मैदानात खेळावं लागेल. येणाऱ्या फलंदाजांना घेऊन एक चांगली भागीदारी करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण खेळाडू बाद झाले. एक होता मयूर आणि दुसरा होता कौशल, जो फार मोठा विकेट गोलंदाज अक्षयला मिळाला.
6 ओव्हरची मॅच. दुसऱ्या पॉवर प्लेला सुरुवात. 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अलीकडे उभे आणि पहिलाच बॉल हनुमंतचा. पहिलाच बॉल फुलं अगदी ब्लॉकरमध्ये फेकला होता. थोडस ताळमेळ बघा आपण फिल्डिंग मध्ये कमी पडतो. एकच धाव मात्र मिळणार. 1 धावसंख्येच्या मैत्रिणी 4 धावा धावफलकावर लागलं. कडावचं हे मैदान आणि आपण पाहिलं की अलीकडचे वर्ष जे पाहिले 2-3 वर्ष आपण पाहिलं या मैदानाची उत्क्रांती झाली आणि खूप चांगलं मैदान कडवकरांना मिळालं. आणि या मैदानावर पहिली नाईट सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक झाले होते कारण 3800च्या वरती प्रेक्षक वर्ग मला वाटतं सावळी संघाच्या बाजूने आले होते. किरण पवार मैदानात खेळत होता. हाच तो मैदान आणि अगदी गजबजलेलं मैदान ते नाईट स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळत होतं आणि रेकॉर्ड आहे या मैदानाचा. आणि 3 मैदान आपण विशेषतः पाहतो कारण व ते वाकसचं मैदान नवीन झालेलं तेही सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. सोमसाई गुडघेचं नवीन मैदान पाहायला मिळलं. त्याच्याही आजूबाजूला टेकडे आपल्याला पाहायला मिळतात आणि हाही मैदान सुरेख पाहायला मिळतोय. हा कौशल आम्हाला सांगतात की डम्पिंग ग्राउंड होतं परंतु कुणालाही वाटणार नाही की डम्पिंग ग्राउंड एवढं मोठं मैदान आणि या मैदानामुळे खडाव संघ पुनश्च उभा राहिला आणि ताकदीने अगदी कर्जत तालुका, खालापूर तालुका, बदलापूर परिसर आणि पनवेल पर्यंत जाऊन आपलं नाव कमवतोय. कारण कडाव हा गाव शिवजयंती साजरा करणारा हा पहिला मोठा गाव. याच नावाने या कडाव गावाची ओळख होती परंतु आता क्रिकेटमुळे नवीन नाव मात्र त्यांना मिळालंय. गोलंदाजी मार्कवर हनुमंत तयार. चांगला बॉल असून एक फलंदाजाला थांबवण्याचं काम करतो. आता हनुमंतची गोलंदाजी चांगली चालू आहे. संदेश पहिल्या मॅच मध्ये 18 धावा दिल्या होत्या या गोलंदाजाने परंतु ते काय सगळं विसरून आता एक चांगली गोलंदाजी करताना हनुमंत हा गोलंदाज. बारणेचा हा गोलंदाज आहे. 6 हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक आणि सिंगल 6ला 500 आणि सिंगल विकेटला सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा पवाळी साहेबांकडनं. परंतु खूप चांगली फिल्डिंग मागे. वाईट +1 अशा 2 धावा मात्र मिळणार. या 2 धाव संख्येच्या मदतीने धावफलकावर धावा लागतात त्या 6 धावा धावफलकावर. संदेश कंटे जे आता खरं तर या कडाव प्रीमियर लीग मध्ये येताना .in सोबत ते आता जोडलेत. सुरुवात केली होती KKTC, PTC आणि त्यानंतर KKTC आणि आता tenniscricket.in. ऑफ साइडला मारलेला फटका. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे. समाधाच्या बॅटिंगमधून आलेला आत्मविश्वासाचा हा षटकार. या षटकाराच्या मदतीने 500 रुपयाचं पारितोषिक समाधानला मिळतंय. आदरणीय सुदामदादा पवाळी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन्ही टीम कडनं पारितोषिक लावलंय. जरी त्यांना माहिती आपला संघ बॉलिंग करतोय पण बॅटिंग करणारा संघ सुद्धा माझाच आहे हेच ओळखून मात्र त्यांनी पारितोषिक लावलंय. बॅटरीची कडा होती. फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू. योगेश कांबेरे तिथे होते. एकच धाव मात्र मिळते. 1 धाव संख्येची मदतीने धावफलकामध्ये धावा वाढल्या ते 13. परंतु वैभव भगत साहेबांचं सुद्धा शुभागमन या स्पर्धेमध्ये होते. त्यांचे मनापासून स्वागत. वैभवजी भगत साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय. पुरोगामी युवक संघटना तालुका अध्यक्ष त्यांचं मनपूर्वक स्वागत. पुढचा बॉल हवे चेंडू आहे. भरपूर उंची आहे. लांबी कमी आणि अभि देवगरे जो कधीच कॅच सोडत नाही.
षटक उर्वरित आहेत आणि 3 षटकांचा आपण विचार केला तर अक्षय भगतची दोन्ही षटकांचा स्पेल इथे समाप्त झालाय. हे विसरता चालणार नाही VN11 टीम साठी. आजूबाजूच्या गावात असं भरून गेलं मैदान प्रेक्षकांच्या गर्दीत. क्रिकेट सामन्यांचा थरार भरलाय कडाव परिसर प्रीमियर लीगात. 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 कडाव परिसर प्रीमियर लीग 2021 पर्व पहिले आणि तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतोय. 3 षटक आणि 29 धावसंख्या. अक्षय भगतच्या 2 षटकांचा आपण विचार केला तर 19 धावा त्यांनी मात्र 19 धावा त्यांनी समोरच्या टीमला बहाल केल्या आणि विकेट देखील घेतल्या 3. महत्वाचा स्पेल त्याचा ठरला. हनुमान मात्र गोलंदाजीसाठी येतोय. ही 6 ओव्हरची मॅच आहे. अजय माळी मला असं वाटतं गोलंदाजीसाठी येतोय. कदाचित आणखी एक बॉलर जो 2 षटक टाकेल. कडाव नगरी आपल्या स्क्रीनवरती ड्रोन व्ह्यू आपण पाहतोय कडाव नगरीचा. हे डम्पिंग ग्राउंड होतं परंतु हे डम्पिंग ग्राउंड आता किती सुसज्ज असं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय मागच्या 4 वर्षांपासून. आणि यामध्ये सुदामदादा पवार यांचं खूप मोठं योगदान आहे आणि शिवशक्ती कडाव टीमचं देखील खूप मोठं योगदान आहे. आडव्या बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि बॅट्समन होईल आउट. खेळत असतात 4 ओव्हरच्या मॅच, 5 ओव्हरच्या मॅच. मग जेव्हा कधी त्यांच्या समोर 6 ओव्हरची मॅच येते ना तेव्हा हे चित्र आपण नेहमी पाहतो. सुरुवातीलाच अगदी झटके दिले ते अक्षय भगतने आणि त्या झटक्यातून उभारण्याचं काम केलं ते बॅट्समन दिनेश लोभीनं. वैयक्तिक मला असं वाटतंय 14 या धावसंख्येवरती तो खेळतोय परंतु त्याच्या साथीनं उभं राहणं खूप गरजेचं. मी मगाशी म्हटलं की नवनाथ मुने सारखा आक्रमक फलंदाज अजूनही डगआउट मध्ये परंतु तो काहीच न करता भोपळा न फोडता मात्र तंबूत परतला. अजयने इथे त्याची विकेट घेतली. अजय माळी मार्केवाडी टीमचा आणखी एक उत्कृष्ट गोलंदाज मात्र गोलंदाजी करतोय. समोर असेल त्याच्या नरेश देशमुख, विकेट कीपर शांताराम येतोय कॅच खाली. आणखी एक झटका VN11 टीमला. चार ओव्हर त्याच्यानंतर सेकंड इनिंग टीमची असेल, दुसऱ्या टीमची असेल, त्यानंतर परत एक सेकंड इनिंग आणि लास्टला एक सेकंड इनिंग, अशा 4 इनिंग जर का 4-4-4-4 4+4+4+4 अशा केल्या तर मग थोडं कडाव परिसर प्रीमियर लीग 2021 ची फायनल पाहायला ऐकू येईल आणि खऱ्या खेळाडूंचा कस लागेल.
होऊ शकते की नाही हे मला माहिती नाही, परंतु हा माझ्याकडून आयोजकांसाठी दिलेले एक मी म्हणेल ना की फंडा होता की हे वापरला आपण तर मजा येईल. पाहूया आयोजकांचा काय निर्णय असेल आणि त्या दोन्ही संघांचा काय निर्णय असेल, कारण आपल्याकडे वेळ भरपूर आहे. खेळ तसा व्हायला पाहिजे. विकेट अटॅकच्या उंबरठ्यावर गोलंदाज, ऑन साइडला फटका खेचला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थोडं फंबल, परंतु दोन्ही बॅट्समन थांबवत आहेत. 6 विकेट आतापर्यंत गेलाय. रोशन मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. रोशन पानसरे आणि त्याच्या साथीने दिनेश लोभी वरती दारोमदार आहे. थोडेसे चिंतेत आहेत विहान 11 टीमचे संघ मालक. एसपी चॅलेंजर टीमने पहिल्या दिवसापासून हाकार माजवलाय आणि या स्पर्धेची आजच्या दिवसाची सुरुवातच अशी करून दिली या टीमने, कारण एसपी चॅलेंजर विरोधात मॅच झाली होती ब्रदर्स 11 टीमची आणि 6 चेंडूंमध्ये 17 धावा असताना अभिषेक देवघरेने कॅप्टननं इनिंग पेश केली होती 6 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येची. लोअर फुल टॉस कव्हर्सला ढकलला. वाऱ्याचा उत्तम वापर इथे मात्र करतोय बॅट्समन रोशन. वारा त्या दिशेने आणि त्या दिशेने जेव्हा फटका खेचला जातो जोरात चेंडू निघून जातो. एक धाव जोडली गेले. निकेश राऊत सांगतात धावसंख्या 30, 31 धावसंख्या 31. चौथं षटक इथे मार्गस्थाचे बाळी गोलंदाजी करतोय. मार्केवाडी टीमचे बरेचसे खेळाडू या स्पर्धेमध्ये नक्कीच चमकले. ओव्हर पिच बॉल समोर खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पुण्यामध्ये प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद मात्र घेत आहेत. क्रिकेटने वेळ लावला आणि क्रिकेट ही एक व्यसनाधीनता आहे प्रत्येकासाठी. प्रत्येकानं क्रिकेटवरती प्रेम केले आणि ते क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. फाईन लेगला दिनेश लोभीच्या बॅट मधून आणखी एक धमाका. एसपी चॅलेंजर टीमच्या अगेन्स्ट धाव संख्या ती 43. 6 विकेट गेल्या. 4 ओव्हरचा खेळ अद्यापही समाप्त झालाय. दिनेशच्या इनिंगचा आपण विचार करू. वैयक्तिक 28 या धावसंख्येवरती खेळतोय आणि टीमची धावसंख्या 43. जवळजवळ फक्त 60 ते 70% धावसंख्या एकट्या दिनेश लोभीने इथे उभारली, ते देखील 4 ओव्हरमध्ये. धावसंख्या कमी नाहीये. निकेश राऊत 4 षटकांमध्ये 43 धावसंख्या म्हणजे किमान प्रत्येक षटकामागे 11ची सरासरी. 10 काही 80 वगैरे असेल, परंतु सरासरी आपण पाहिली तर 11ची सरासरी आहे. 43 धावा आहेत. उर्वरित 2 षटक बाकी आहेत. या 2 षटकांमध्ये आक्रमण कसं असणार? गोलंदाजीसाठी येतोय तो विशी बोराडे. याचा अर्थ 2 चान्सेस मात्र ठेवलेत कॅप्टन आपल्याकडे. एक तर शेवटचं षटक अजय तरी टाकणार, नाहीतर मग हनुमान तरी टाकणार, कारण एका गोलंदाजाला 2 षटकं टाकायला मिळणार. कदाचित आणखी एक नवीन गोलंदाज देखील येऊ शकतो, हे सांगू शकणार नाही. सुमित ठाकूर सांगतात की अभिषेक देवघरेने आतापर्यंत षटक टाकलं नाही. कदाचित अभिषेक देवघरे देखील षटक टाकू शकतो, परंतु ॲज अ कॅप्टन त्याचे डावपेच आतापर्यंत त्याने सिद्ध करून दाखवलेत या कर्जत कडाव परिसर प्रीमियर लीग मध्ये. 5वें षटक घेऊन येतो विशी बोराडे. टीमची धावत संख्या 43. समोर आहे बॅट्समन रोशन पानसरे. चेंडू मात्र खालीच राहिला. हा ट्रम्प कार्ड आहे कडाव टीमचा देखील आणि एसपी चॅलेंजर टीमचा देखील आहे. चॅलेंजिंग ओव्हर टाकण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो. जेव्हा जेव्हा मॅच फसतात कडाव टीमसाठी, तेव्हा तेव्हा या गोलंदाजानं कडाव टीमला वाचवलंय, हे प्रत्येकाला ठाऊक आहे आणि इतिहासात त्यांनी काम देखील तसंच केलं आणि आता तोच गोलंदाजीसाठी येतोय. दिनेश लोभीचा एकच कानमंत्र असेल, मी जितका स्ट्रायकिंग एंडला राहणार तितक्या विहान 11 टीमसाठी मी धावा कमावू शकतो. चांगल्या टच मध्ये दिनेश पुनश्च तयार. रोशन बॅकफुटला जाऊन कट केलंय. हलक्या तना फटका खेचलाय. दिनेश मात्र दुसरी धाव घेण्याचा
अजिबात मात्र प्रयत्न करणार नाही. एक धाव मात्र जोडली गेले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 वरती. 40-40 वॉरियर्स हा संघ मात्र जाऊन पोहोचलाय फायनल मध्ये. लकी ड्रॉ झाला, त्यामध्ये सेमीफायनल या दोन संघादरम्यान विहान 11 आणि एसपी चॅलेंजर, आणि फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय प्रसादजी थोरवे यांचा संघ. अर्थातच 40-40 वॉरियर्स हा संघ. कौशल गुरव त्या टीमचा कॅप्टन आहे. खोदून काढला हा चेंडू. विष्णूनं धावत मात्र येते. नॉन स्ट्रायकिंग यांच्या बॅट्समॅन आउट केलंय. काय धावसंख्या ती 44. बॅट्समन आणखी एक आउट झालाय रनआउटच्या स्वरूपात. विकेट क्रमांक होती ही 7. दिनेश लोबी अजूनही मैदानावरती आहे. जोपर्यंत दिनेश लोबी मैदानावरती आहे तोपर्यंत धावा येतील विहान 11 टीमसाठी. हुक केला चेंडूला. वाऱ्याचा ओघ देखील त्याच दिशेने. दिनेशच्या बॅटमधून आणखी एक धमाका षटकार. हा एक उत्कृष्ट बॅट्समन मैदानावरती वैयक्तिक 34 या धावसंख्येवरती खेळतोय. विशूचा हा चेंडू. पंच मात्र इशारा करत असेल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव जोडली जाणार. धावसंख्या जाऊन पोहोचले 51 वरती. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये कधी सामना इकडे तर कधी सामना तिकडे झुकलाय. अद्यापही 1 ओव्हर बाकी आहे. हे 5वं षटक मात्र इथे चालू आहे. धावसंख्या 51 आहे. काय जबरदस्त बॅट चालू आहे. पहिल्या सत्रामध्ये देखील पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या. तिसऱ्या षटकात 16 आणि चौथ्या षटकात 14 आल्या. आता हे 5वं षटक. काऊ कॉर्नरच्या दिशेने फटका. 1 बाउन्स सीमारेषा पार. कितीही बिकट असू दे, परिस्थिती कितीही बिकट असू दे, त्या परिस्थितीच्या विरोधात 2 हात करायला शिकलंच पाहिजे. आणि आता 2 हात केले नाहीत तर अक्षरशः ठोसे दिलेत या दिनेश लोबीनं गोलंदाजांना. फटका फसलाय. या मॅचची सर्वात मोठी कॅच. सचिन सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र कॅच घेतोय. वाईटल विकेट. ही 34 धावसंख्येची इनिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायलाच पाहिजेत. 38 धावसंख्येची इनिंग त्यांनी मात्र साकारली. अफलातून इनिंग. जबरदस्त हाणामारी. ती देखील एसपी चॅलेंजर टीमच्या अगेन्स्ट. टीमची धावसंख्या आहे 55. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 11ची सरासरी आहे ती आता मात्र 55. विकेट गेल्यात आतापर्यंत 8. अजय माळी मात्र आता गोलंदाजीसाठी येतोय. शेवटचं षटक. सेकंड ओव्हर मध्ये आपल्या स्पेलच्या 8 विकेट आतापर्यंत गेल्या. धावसंख्या 55. शेवटची ओव्हर आहे. 2 विकेट अजून अद्यापही बाकी आहेत. विहान 11 टीम 6 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. किती टार्गेट ते सेट करणार 6 ओव्हरच्या मॅच मध्ये.
अजय माळी गोलंदाजीसाठी आलाय. सेकंड ओव्हर आहे अजय माळीची. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा दिल्या होत्या अजयनं आणि 2 विकेट देखील घेतल्या होत्या. हे विसरून चालणार नाही. यंगस्टर्सने या प्रभावित केले सर्व, विशेष करून काही संघ सागर लदगे यांचा इशारा अपेक्षित होता. लेक्शमच्या बाहेरचा चेंडू, पंच इशारा करतात हा व्हाईट बॉल. स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन आहे उमाजी धुळे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे तो गणेश निकम. 9व्या क्रमांकाची जोडी मैदानावर. विहान 11 टीमसाठी धावसंख्या त्यांची मात्र 56. अंतिम षटक बाकी आहे. सेमीफायनलची लढत चालू आहे. कोणता संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचणार. खूपच खराब चेंडू, बीमर टाकलाय आणि ते बॅट्समन प्रयत्न करतोय, धडपडतोय, पडतोय, तरी सुद्धा रन कंप्लीट करण्यासाठी धावतोय. 1+1 अशा 2 धावा. या 2 धावांनी अतिरिक्त धावा मात्र इथे ऍड केल्या जात आहेत. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले ती 58 वर. रेली स्प्रे लवकर घेऊन जायचे मैदानाच्या आतमध्ये. आणि रोहित पवार मैदानाच्या आतमध्ये जातोय. भरपूर मदत केले स्टेजवरती. मेडिकलचे बॉक्स असू दे, पाण्याची व्यवस्था असू दे, चेंडूचे व्यवस्थापन असू दे, सर्व काही गोष्टी स्टेजवरच्या, त्याच्यासाठी रोहित पवारची मदत नेहमीच राहिली. फक्त पहिल्या दिवशी तो पेपर द्यायला गेला होता. जसा तो तिथून आलाय तो घरी गेला नाही. कडाव नगरी, कडाव परिसर प्रीमियर लीग 2021 आपल्या स्क्रीनवरती. अद्भुत नजारा या कडाव परिसर प्रीमियर लीग 2021 चा हा ड्रोन व्ह्यू. शिवशक्ती क्रिकेट संघ कडावचं हे मैदान आपल्या स्क्रीनवरती आपण पाहता. डम्पिंग ग्राउंड होत आहे आणि त्या डम्पिंग ग्राउंडला आदरणीय सुदामदादा पवाळे आणि शिवशक्ती कडाव संघाने मात्र इतक्या सुवर्ण रूपात मात्र पालटवलंय. अंतिम षटक अजय माळी मात्र टाकतोय. बीमरचा पहिला अगदी बीमर टाकलाय त्याने. अगोदरचा चेंडू फ्री हिट असेल. आता हा फुल टॉस, परंतु फ्री हिट. अभिषेक संभ्रमात होता, काहीच करू शकला नाही. चौकार मात्र येतोय. कदाचित उशिराने कॉल. यासाठी बॅट्समन चहू बाजून लक्ष असणं खूप गरजेचं आहे. चौकार आला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 62 वर. 62 अंतिम षटक. आणि या अंतिम षटकामध्ये बॅटचा स्विंग जोरदार आहे, परंतु इथे इम्पॅक्ट मात्र नाहीये. धावसंख्या ती मात्र 62. अंतिम षटक मात्र इथे चालू आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. कमबॅक केला आता अजय माळीनं. प्रयत्न करतोय इथे बॅट्समन. धावा येणं गरजेचं आहे. मिड विकेटला हा चेंडू चालला. अक्षय भगत गाडी तैनात. एक धाव. दिनेशची विकेट किती महत्वाची ठरली पहा. जर का अंतिम षटकामध्ये दिनेश असता तर कदाचित हा धावसंख्येचा उच्चांक आणखी थोडा पाहायला मिळाला असता आणि खूप मजा आली असती. आता धावसंख्या ती 63. काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. लांब लचक मात्र षटक आहे. तसं पाहायला गेलं तर सुरुवातीलाच आघाडीचे फलंदाज बाद झाले होते. तिथून डाव सावरला तो दिनेश लोबीनं. प्रयत्न करतोय मिड विकेटला हा फटका.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फंबल तिथे मात्र झालंय. 2 धावा जरूर ऍड केल्या जाणार. स्कोर कार्ड वजा टेन्शन देतोय एसपी चॅलेंजर टीमला. धाव संख्या 65. 2 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. 2 चेंडूंपैकी एखादा मोठा फटका आला तर विहान 11 टीम मोमेंटम खेचेल. या विपरीत एसपी चॅलेंजर टीम विचार करते की डॉट चेंडू टाकावे. इथे फटका फसलाय. टाइम मात्र करू शकला नाही. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक येतो. हनुमान फेक होईल. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. सरळ 3 रेषेत बॅकअप होता आणि चौथा देखील मागे. कसोटीने इथे प्रयत्न चालू आहेत एसपी चॅलेंजर आणि विहान 11 टीमचे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 67 वरती 67. शेवटचा चेंडू शिल्लक प्रथम सत्रातील. सुरुवात केली त्याच्या बगतच्या षटकाने आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा दिल्या होत्या त्या 3 आणि आघाडीचे फलंदाज त्यांनी बाद केले होते 2. असं असताना देखील दिनेश लोभी मैदानावरती उभा राहिला. संकटाच्या विरोधात अगदी ठाम उभा राहिला आणि त्यांनी 38 धावसंख्येची इनिंग साकारली. या जोरावरती विहान 11 टीम आतापर्यंत जाऊन पोहोचले 67 या आकड्यावरती आणि अद्याप एक चेंडू शिल्लक आहे. किती असेल टार्गेट विहान 11 टीमचं? फुल टॉस आणि त्यावरती कडा प्रहार. बॉल सीमा कारण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 73 वर. विहान 11 टीमचं देखील तसं म्हणणं रास्तंय. एक डीआरएस आहे तर वापरायला काय हरकत आहे, परंतु प्रत्येकाला माहिती हा चेंडू काही वेस्ट टाईकच्या वरती नव्हता. जसा ताकद लावली या फटक्यावरती. शेवटच्या चेंडूवरती मात्र इथे षटकार आला. धावसंख्या 73 आणि आता गरज असेल 6 षटकांमध्ये 74 धावसंख्येची. 74 आता डिजवून चौऱ्याहत्तर धावसंख्येची गरज आहे. पारितोषिक येते 36 चेंडू आणि 74 धावसंख्येची गरज असणार आहे. पारितोषिक आलंय संकेत बोराडे यांच्याकडून. कौशल बोराडेने जर का अक्षय भगतची विकेट घेतली, क्लीन बोल्ड घेतला तर 1000 रुपये आणि अक्षय भगतने कौशलला जर का षटकार खेचले 3 तर मात्र 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. एक अनोखं पारितोषिक आलंय. जशी डावाला सुरुवात होईल उत्तरार्धामध्ये या आपण ऐकूया पुन्हा एकदा हिंदीचे एक उत्तम समालोचक बाबूशाह यांचा आवाज. 36 चेंडू 74 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, फायनलला संघ जाऊन पोहोचलाय. 74 धावसंख्येचं मात्र आव्हान आहे. फायनलला जाऊन पोहोचलाय तो 40-40 वॉरियर्स हा संघ आणि ही चालू आहे सेमीफायनल. विहान
11 विरोधात एस पी चॅलेंजर या दोन संघादरम्यान. या संघादरम्यान जो या मॅच दरम्यान जो विजय होईल तो मात्र 40-40 वॉरियर्स टीमच्या अगेन्स्ट मात्र फायनलची मॅच खेळेल. डावाला सुरुवात येईल आपण ऐकूया सेकंड इनिंग मध्ये बाबूशाह यांचा आवाज. इंतजार 6 रन. कहते हैं ना, मिला जो भी गम उसे दिल से लगाओ, और जब दबाव में टीम हो तो उस दबाव को चौके छक्के से हटाओ. और कमाल का छक्का देखिए यहां से आता हुआ. छक्के की मदद से टीम का स्कोर देखिए अकाउंट्स होता हुआ है. पर शुरुआत देखिए 2004 में चलिए क्रिस गेल के नाम था बांग्लादेश के साथ टेस्ट में पहले छक्के दागने का. लेकिन यहाँ पर बात करेंगे बल्लेबाज योगेश कमरे. देखिए वहां पर योगेश कमरे देखिए मुख्य बल्ले से यहाँ पर छक्का आता हुआ. उभर का दूसरा गेंद. ओहो, इस बार देखिए विकेट की चढ़. कहते ना, ताश का जोकर बुमराह का यॉर्कर अक्सर मैच का रिजल्ट बदल देता है. और बल्लेबाज से बचने का ये सही तरीका है. कहते ना, वाटर के बिना आप जी नहीं सकते हो, स्कूटर के बिना कहीं जा नहीं सकते हो, बगैर यॉर्कर बाउंसर से बल्लेबाज को रोक नहीं सकते हो. बल्लेबाज को रोकने के लिए एक सही तरीका या ब्लॉकर में या छोटा गेंद बाउंसर से, ये दो चीज से आपको हमला करना होता है. लेकिन जो टॉप ऑर्डर के बल्लेबाज होते हैं ना, वो काफी जल्दी पहचान जाते हैं कि गेंदबाजी करना क्या चाहता है. लेकिन आपकी ताकत कभी कभी आपका कमजोर बन जाता है. और इस बार देखिए जगह बनाया. व्हाट अ शॉट, नो फील्डर, नो चांस, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन. योगेश की बल्लेबाजी का तारीफ करना चाहूंगा. छक्के, उसके बाद देखिए चौके. एक बड़े बल्लेबाज का पहचान देखिए, वक्त लेते हैं, खराब गेंद का सही इस्तेमाल करते हैं, फायदा पूरी तरह से लेते हैं, अच्छी गेंद को देखिए सम्मान देते हुए. और इस बार उड़ाया गेंद को हवा में. AK-47
क्या बात है, यहाँ पर देखिए बख्शिश का काफी पैसे की यहाँ पर बरसात होता हुआ, लेकिन बड़ा छक्का देखिए, गेंद शायद अभी तक चलिए दूसरा गेंद दीजिए, निश्चित रूप से गेंद आता हुआ, ये चलिए भाई गेंद वहां अंदर आता हुआ उधर से, लेकिन टारगेट की बात करेंगे 74 रनों का बड़ा टारगेट से एक छक्का पहले गेंद, उसके बाद डॉट गेंद, उसके बाद चौका और उसके बाद छक्का। क्या कमाल की बल्लेबाजी योगेश की, देखिए जितनी भी तारीफ करूं उतना ही कम। दर्शक देखिए खचाखच इस मैदान के अंदर, उसके साथ देखिए कई सारे मेहमान भी उपस्थित हैं। पहला सेमीफाइनल मुकाम और बड़ा मैच देखिए, कड़ाव परिसर प्रीमियर लीग 2021 में देखिए खूबसूरत माहौल, खूबसूरत मंजर बनाए यहाँ पर। गेंदबाज फिर से एक बार तैयार, ओहो इस बार देखिए गेंद और बल्ले के बीच में सही तालमेल और गेंद निकली। और क्या कमाल की बल्लेबाजी, कहते हैं ना दोस्ती नजरों से हो तो उसे जन्नत कहते हैं। अगर शुरुआत चौके छक्के से तो उस खिलाड़ी को वीरेंद्र सहवाग कहते हैं। वीरेंद्र सहवाग देखिए लेजेंड क्रिकेट से है। और ये चलिए भाई आखिरकार यहाँ पर देखिए चौके छक्के की बरसात हुई, लेकिन सफलता मिलता तीर आया दुरुस्त आता हुआ। छोटा सा चिंगारी लगाए, छक्के से शुरुआत की, लेकिन वो चिंगारी देखिए धीरे धीरे ज्वालामुखी बनते जा रहा था, लेकिन उस ज्वालामुखी को रोकने में आखिरकार कारगर साबित हुई। लेकिन कहते हैं ना वक्त काफी देर हो चुका था। कुल स्कोर की बात करेंगे, पहला ओवर समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 22 रन। अगर 74 रन की टारगेट अगर इसी तरह से बल्लेबाजी होता है तो फिर काफी जल्दी ये मुकाबला 6 ओवर तक नहीं पहुंचेगा। 30 गेंद देखिए, अभी भी 52 रनों की जरूरत है। और क्या योगेश की बल्लेबाजी, कहते ना दोस्ती नजरों से हो तो उसे जन्नत कहते हैं। अगर शुरुआत चौके छक्के से हो तो उस खिलाड़ी को वीरेंद्र सहवाग कहते हैं। जो मिलिट्री पावर प्ले में खास करके बता दिए थे, सनी लीजिए, एडम गिलक्रिस्ट लीजिए, वीरेंद्र सहवाग लीजिए। आज भी देखिए आपने देखा होगा बांग्लादेश के साथ में, बांग्लादेश लेजेंड हिंदुस्तान लेजेंड के बीच में मैच हुआ था। वीरेंद्र सहवाग और सचिन रमेश तेंदुलकर के जोड़ी में मुकाबला को जीत 80 रनों के इनिंग्स खेले थे। अरे यहाँ पर देखिए उसी तरह की इनिंग्स देखने को मिला, लेकिन नए बल्लेबाज के पूरा संतराम कोलंबे देखिए स्ट्राइक पर बात करेंगे तो लिप्टन के बल्लेबाज हैं, देखिए अभी अभी मैदान के ऊपर उतरे हैं। लेकिन गेंदबाजी की बात करेंगे, दूसरा ओवर गेंदबाजी लेकर उमाजी दुले देखिए पहला ओवर गेंदबाजी करेंगे टीम के लिए। देखिए दूसरे ओवर और इस बार देखिए हवा में गेंद, क्या फील्डर पहुंचे, ओहो व्हाट अ कैच, जोरदार ताली होना चाहिए। चलिए क्या कमाल की कैच पकड़े, मयूर ने पूरी जान डाल दी इस कैच के लिए। कैच ऑफ डे मैं कह सकता हूं, कैच नहीं था ये मैच उन्होंने पकड़ लिया। इसलिए तो मैं कहता हूं कि जिंदगी में मेहनत इतना करो कि किस्मत भी कहेगा बेटा ले 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 ले, ये तेरी अमानत है। एक बार जोरदार ताली मयूर के लिए होना चाहिए। क्या कमाल के कैच लिए यहाँ पर। कौन कहता है टेनिस क्रिकेट में इस तरह की कैचेस नहीं लिया जाता है। अगर हौसला आपका बुलंद हो तो फिर कुछ भी कर सकते हो। जितनी भी तारीफ करो मयूर की मैं उतना ही कम। कहते हैं ना बेमौत मर जाते हैं, मौत से लड़ने वाले और अमर हो जाते हैं मौत से लड़ने वाले। लगातार दूसरा विकेट मुकाबला में देखिए थोड़ा सा यहाँ पर सनसनी नई बल्लेबाज देखिए 22 के ऊपर मयूर मिनमिने देखिए नए बल्लेबाज, लेकिन स्ट्राइक पर इस बार होंगे लंबी समय के बाद आया अक्षय भगत। बात करेंगे ना 1 डाउन के लिए बल्लेबाजी के लिए, लेकिन देखिए अभी उन्हें स्ट्राइक यहां से मिलता हुआ
और बड़ी आसानी के साथ ये अच्छी सोच है। जानते हैं यहाँ पर दबाव बहुत बड़ा गिरा है, सिंगल डबल से देखिए थोड़ा स्ट्राइक को और आगे बेहतर बनाना होगा। यहाँ पर बात करेंगे तो कुल स्कोर बात करेंगे, यहाँ पर 23 रन बन चुका है रियान 11 टीम और एसपी चैलेंजर के बीच में मैच है। एसपी चैलेंजर टीम की बात करेंगे ना, अभी तक देखिए कोई मुकाबला हारे नहीं है और एक बड़ी चुनौती है उनके सामने। यहाँ पर देखिए लगातार 2 विकेट्स गिरा है, थोड़ा सा दबाव है, लेकिन देखते हैं उस दबाव को कैसे निकाल लेंगे नए बल्लेबाज। मयूर देखिए यहाँ पर हल्के हाथों से गेंद को खेला, यहाँ पर जब तक गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज 1 रन बड़ी आसानी के साथ सिंगल डबल के साथ देखिए यहाँ पर स्कोर को आगे बढ़ाते हुए, जैसे कहते ना इसकी करोगे तो चुप कर मिलना पड़ेगा। अगर मुकाबला भी जीतना है तो फिर भाग भाग कर भी रन चुराना पड़ेगा। अभी भी देखिए बात करेंगे 27 गेंद जीत के लिए 50 रनों की जरूरत है। अभी भी गेंद रनों के बीच में मैं कहूंगा थोड़ा सा जमीन आसमान की फासला है। कहते हैं ना हवा से क्या फूल खिलेगा जब तक बारिश ना हो, तो उसी तरह की सिंगल डबल से क्या काम चलेगा जब तक चौके छक्के ना हो। और चौके छक्के मेरे हिसाब से अक्षय भगत है, एक खिलाड़ी के अंदर है वो ताकत है, काबिलियत है इसके अंदर। अगर इस बल्लेबाज को रोक लिए ना फिर आसन बच जाएगा। मैं हमेशा कहता हूं अगर तालाब से आपको छोटी छोटी मछली पकड़नी है ना तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना पड़ता है, और वो मगरमच्छ देखिए मैदान के अंदर अभी भी अक्षय भगत। अगर इनकस विकेट निकाल दिए तो फिर मुकाबला में, और ये चलिए मौका मौका मौका, ओहो ये चले एक ही हाथ बढ़ाए थे लेकिन कैच नहीं ले सके। चलिए फील्डर थे मयूर, मेरे हिसाब से इस कैच को लेना चाहिए था क्योंकि थोड़ा मुश्किल था कैच, लेकिन नामुमकिन नहीं था। अगर ये कैच ले लेते तो मेरे हिसाब से मैच ले लेते, लेकिन अक्षय भगत क्या इतना बड़ा गलती करने जाएंगे। गेंदबाजी देखिए अपनी तरफ से बेहतर काम करता हुआ, लेकिन बल्लेबाजी की बात करेंगे तो अक्षय भगत देखिए अभी तक पूरी तरह से कारगर साबित नहीं हुए। गेंदबाज फिर से एक बार तैयार, और ये चलिए बड़ी हड़के हाथों से यहाँ पर गेंद को खेला, यहाँ पर से बड़ी आसानी के साथ समझबूझ का क्रिकेट पिछली गेंद पर थोड़ा हवा में था। खरं तर कर्जत टेनिस क्रिकेटचा खेळ मैदानावरती चालू आहे। कर्जत मधील एक परिसर आणि त्याची प्रीमियर लीग, आणि ज्यांनी कर्जत टेनिस क्रिकेटच्या पायाउभारणीमध्ये महत्वाचा हातभार लागलाय ते दीपकजी राणे लेजंड क्रिकेटर यांचे या ठिकाणी आगमन झालं। मी सहर्ष स्वागत करतो त्यांचं व्यासपीठावर। चलिए बात करेंगे तो यहाँ पर हेलो, अरे ये माइक्रोफोन क्यों बंद किया? हेलो 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 हेलो, चलिए इसकी आवाज बढ़ाइए, सिटी उस माइक्रोफोन पर था निश्चित रूप से। चलिए ओके, धन्यवाद डीजे। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया 2 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 31 रन बनाए। देखिए यहाँ पर बात करेंगे टेनिस क्रिकेट .in लाइव देखिए बात करेंगे, इनके पूरी टीम का तारीफ करना चाहूंगा। गौरव जी सावन से भी देखिए 31 रन बनाए। अभी जीत की बात करेंगे तो यहाँ पर जो 74 रनों का टारगेट था ना, तो यहाँ पर देखिए गेंद बचा है 24 गेंद, और जीत की बात करेंगे तो यहाँ पर 43 रनों की जरूरत है। गेंद रनों के बीच में अभी भी देखिए जमीन आसमान का फासला है, लेकिन इस मैदान के अंदर बात करेंगे अक्षय भगत, शायद मैं कहूंगा इन्हें यहां से वो जोखिम लेना होगा। लेकिन मैं हमेशा कहता हूं कि घर, चलिए यहाँ पर अक्षय भगत को देखिए एक अच्छा इनिंग्स खेलना होगा। कहते ना कीमत, थोड़ा आवाज कम कीजिए। हेलो, पे 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 कर रहा है, तो चलिए बात करेंगे, ऐसा लग रहा है सामने बच्चा रो रहा है। कोई बात नहीं, आप आवाज बढ़ा थोड़ा कम रखिए, चलेगा। तो चलिए यहाँ पर टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ पर 31 रन बनाए, तो जीत की अभी बात करेंगे ना, यहाँ पर से आने वाली 24 गेंद और 43 रनों की जरूरत है। लेकिन अक्षय भगत कहते हैं ना, घर की दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है। खुद की पैरों पर, और ये चलिए हवा में गेंद और फ्लाइटेड 6 रन। फील्डर थे लेकिन बन गए यहाँ पर दर्शक, जरूरत है छक्का का।
अक्षय देखिए यहाँ पर बल्ला का फेस खोलते हुए गेंदबाज है, और उसके बाद देखिए कलाई के सारे, और अक्षय भगत बता रहे हैं ना दिल्ली। चलिए समीकरण बदलता यहाँ पर से स्कोर जाकर पहुंच गए यहाँ पर 41 रन। अभी भी बात करेंगे यहाँ पर 22 गेंद बचाए, 33 की जरूरत है। 22-33 समीकरण। गेंदबाज फिर से एक बात यार, ओहो इस बार देखिए हल्के हाथों से खेला, नजदीकी मामला हो सकता है, और कहां कर बैठे थ्रो भाई। तेरा नजर किधर है, देखिए गेंदबाज बता रहा है तेरा नजर किधर है भाई। बहुत बड़ी गलती, लेग स्टंप बात करेंगे यहाँ पर गेंदबाज यहीं पर देखिए विकेट से वहां पर तेरा नजर किधर है, तेरा विकेट का ध्यान निश्चित रूप से यहाँ पर नॉन स्ट्राइक पर था। अक्सर देखिए चलते हो सके थे, बाल बाल बचे। देखिए डगआउट से थोड़ा शोर शराबा चल रहा है दोनों बल्लेबाज के बीच में, देखिए आपस में थोड़ा सा बातचीत है। स्कोर देखिए जाकर यहाँ से पहुंचता हुआ 42-42 रन, लेकिन अभी भी जीत की बात करेंगे यहाँ से 32 रनों की जरूरत है। अभी देवकर देखिए, अभी देवकर के चेहरे को देखते मुझे लगता है मुरबी के ओमकार पाटिल, उनके लोग अभी देवकर देखिए, अभी देवकर की बात करेंगे ना, थोड़ा सा देखिए उनका जो सकल है ना वो ओमकार पाटिल 360 है। ओ हो ये चलिए लेट कट्स और काफी फाइन इसे कहते हैं। चलिए एक आध चौके के साथ देखिए समीकरण कैसा बदलता हुआ। 20 गेंद 28 की जरूरत है। कहते हैं ना शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, पूरी बोतल पी लो तो सामने आ जाती है। क्रिकेट में देखिए एक आध चौके छक्के लगने से मुकाबला काफी करीब आता हुआ, और ये चलिए हल्की हाथों से यहां से गेंद को खेला, जब तक गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज चलिए दोस्ती ग्रुप की तरफ से अगर अक्षय भगत मुकाबला जीत दिलाते हैं तो 1000 निश्चित रूप से उन्हें दिया जाएगा। लेकिन देखते हैं अभी तक, ओहो ये चले गेंद और बल्ले के बीच में सही तालमेल, गेंद इस बार निकली सीधा न्यू पनवेल। तो चलिए जिन दर्शक इस मैदान के ऊपर देर से आए या जिन दर्शक यूट्यूब के माध्यम से देर से जुड़े हैं, आपको यहाँ पर जानकारी देना चाहेंगे। यहाँ पर से कड़ाव परिसर प्रीमियर लीग 2021 का बात करेंगे, पहला सेमीफाइनल मैच है, और जहां पर देखिए रियांस 11 टीम ने टॉस जीतने के साथ डिसाइड टू फर्स्ट बैट। बल्लेबाजी के 6 ओवर का मैच था। देखिए बड़ी अच्छा यहाँ पर टारगेट सेट किया, यहाँ पर 74 रनों का टारगेट रखे थे। लेकिन गेंदबाजी की बात करेंगे, जब शुरुआत ओवर में समाधान के ऊपर 22 रन बरस पड़े बल्लेबाज योगेश खास करके, और पहले ओवर में 22 रन आने के साथ साथ देखिए यहाँ पर एक छोटा सा उम्मीद जागा, और वो उम्मीद देखिए यहाँ पर अभी तक चिंगारी बनता हुआ, क्योंकि अक्षय बात करेंगे ना, अक्षय को यहाँ पर जीवनदान मिला था, और उस जीवनदान का देखिए यहाँ पर बहुत बड़ा कीमत चुकाना पड़ रहा है। और अभी तक देखिए अक्षय की बात करेंगे ना, 7 गेंद के ऊपर 23 रनों का इनिंग्स खेलते हुए, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे ना 18 गेंद, और जीत की बात करेंगे तो 21 रनों की जरूरत है।
थोड़ा सा मुश्किल है रियांश के लिए, लेकिन नामुमकिन नहीं है। निकेश जी कहते हैं ना, रूठी हुई हसीना को जो मना ले उसे आशिक कहते हैं, और हारी हुई बाजी को जो जीत दिलवा दे उसे बाजीगर कहते हैं। क्या यहाँ पर हारी हुई बाजी को जीत दिलवा देंगे? क्या अक्षय जिस तरह की बल्लेबाजी कर रहे हैं, और इस बार पटकी हुई गेंद यहाँ पर शॉर्ट कवर तैनात है, लेकिन जब तक डीप लॉन्ग ऑफ से गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज बड़ी आसानी के साथ एक रन लेते हुए। अनिकेत देवरे देखिए उनकी तरफ से बात करेंगे तो अगर मयूर ने इस ओवर में अगर मुकाबला समाप्त किया तो उनकी तरफ से 2000 रुपया, लेकिन अक्षय देखिए उनके तरफ बात करेंगे दोस्ती ग्रुप की तरफ से अगर मुकाबला जीत कराते हैं, लेकिन अभी तक कमाल की इनिंग्स खेलते हुए 1 डाउन के ऊपर बल्लेबाजी के लिए उतरे थे। और ये चलिए समझ क्रिकेट से अक्षय की जितनी भी तारीफ करूं मैं उतना ही कम। उसने बता दिया भाई मिटता नहीं, मैं किसी दाग की तरह हर वक्त जलता हूं अंगार की तरह। मेरा ही नाम अक्षय है और मेरी खेलने की अंदाज है 360 की तरह, क्योंकि जब भी जरूरत होता है बड़ा शॉट खेल कर देते हैं, जब भी जरूरत होता है नजाकत दिखाते हैं, जब भी जरूरत होता है अपना ताकत का इस्तेमाल करते हैं। लेकिन इस गेंदबाज के लिए भी उम्मीद है, और ये चलिए सीधे बल्ले से खेला, कोई फील्डर नहीं इस जगह पर रहा, बड़ी आसानी। चलिए 29 रन है। अक्षय ने क्या कमाल की इनिंग्स खेली, हम तुमको निगाहों में इस तरह छुपा लेंगे, अगर राजेश मोटे साहब का बस चलेगा तो तुम्हें मुंबई इंडियंस में जगह दे देंगे। वाट बैटिंग कमाल की बैटिंग देखी यहाँ पर, क्योंकि इस साल मुंबई इंडियंस ने काफी बल्लेबाजी को खरीदे, लेकिन अभी तक देखिए वो खिलाड़ी को नहीं छोड़े। कहते हैं ना किसी की शकल को देखकर उसका ताकत का अंदाजा मत लीजिए। शकल भाई ग्रीन पोलार्ड का काफी खराब है, लेकिन कितना खतरनाक है। क्रिस गेल देखिए, ऑस्ट्रेलिया के खिलाड़ी भले ही उनके शकल देखिए, लेकिन शकल को देखकर कभी उनका अंदाजा मत लगाइए। कहते हैं ना एबी पे देखिए शकल जितना खूबसूरत रहता है ना, रियल में उतना नहीं रहता है। अगर आधार कार्ड पे जाओ ना, जितना बदसूरत रहता है ना उतना नहीं रहता है, थोड़ा खूबसूरत रहता है। तो चलिए बात करेंगे यहाँ पर, कहते ना डर तुझे एक कैदी बना कर रखेगा। कौन है आंद्रे रसेल? मौसिम शेख, कोई बात नहीं, बड़ा नाम है भाई, आंद्रे रसेल हीरो है भाई। आज ऑस्ट्रेलिया के खिलाड़ी देखिए उनके बोले ज्यादा, डीजे ब्रावो चैंपियंस है। और गेंद रनों की बात करेंगे, 12 गेंद देखिए 13 रनों की जरूरत है। क्या बात है, वेस्टइंडीज के खिलाड़ी बड़े नामकीन खिलाड़ी हैं, आपको पता नहीं। कहते ना बुरी नजर से देखो ना हर चीज बुरी लगती है, अगर अच्छी नजर से देखो ना वेस्टइंडीज की लड़की भी आलिया भट्ट लगती है। हमारा नजर अच्छा होना चाहिए, हमारा ध्यान अच्छा होना चाहिए। अगर हम बुरी नजर से देखेंगे तो बुरा ही लगेगा। नजर अच्छा रखो। तो चलिए टोटल की बात करेंगे। देखिए टोटल जाकर पहुंच गया यहां से
61 61 रन है। दर्शक पूरी देखिए तादाद से यहाँ पर अभी जीत के बात करेंगे तो यहाँ से 12 गेंद 13 की जरूरत है। थोड़ा सा यहाँ पर फील्डिंग वाली टीम को नजर अच्छा रखनी होगी, फील्डिंग अच्छी करनी होगी, क्योंकि अक्षय का विकेट गिरा है। लेकिन इस मैदान के अंदर बल्लेबाज उतरे हैं कप्तान अभी देवगर। इन्हें देखिए रसल बनने का एक मौका है। कहते हैं ना, डर तुझे एक कैदी बनाकर रखेगा, खुलकर बल्लेबाजी कर तो आंद्रे रसल बनेगा। क्योंकि आंद्रे रसल कब बना है इसका नाम, ये खुलकर बल्लेबाजी करता है। मैच की कोई भी सिचुएशन लीजिए, कोलकाता नाइट राइडर्स के लिए, वेस्ट इंडीज के लीजिए, लेकिन उसका जो खेलने का अंदाज रहता है ना, वही रहता है। ये सबसे बड़ी बात है। मौसम शेख का नाम देखिए आंद्रे रसल के साथ नाम जुड़ रहा है, ये सबसे बड़ी बात है। तो चलिए यहाँ पर अभी देवगन के पिछले मैच में कितना बड़ा छक्का लगाए थे, एमएस माही मार रहा है, ऐसे ही बल्लेबाजी कर रहे थे। लेकिन देखते हैं यहाँ पर गेंदबाज का रन बचाएंगे। यहाँ पर कहते हैं ना, तुझको देखेंगे सितारे तो जिया मांगेंगे, और गेंदबाज यहाँ से विकेट लेने की दुआ मांगेंगे। अपने हाथों से ये मौका जाने ना देना, क्योंकि तेरे साथी खिलाड़ी भी चौके छक्के की दुआ मांगेंगे। समीर सोमनेश्वर, निश्चित रूप से माफी चाहूंगा, शायद मैं तीसरा ओवर के आगे निकल गया, क्योंकि इनिंग का आदत रहेगा था थोड़ा, क्योंकि 6 ओवर का मैच था। और टोटल की बात करेंगे यहाँ से, देखिए चौथा ओवर का खेल समाप्त हो गया है। और अभी यहाँ से 12 गेंद जीत के लिए यहाँ पर 13 की जरूरत है। ओहो, ये देखिए नजाकत, क्या कमाल के बल्लेबाजी है अभी देवगर। देखिए क्यों बात करेंगे ना, अभी देवघरे ने बता दिया अपने बल्लेबाजी से, चौके लगाए, नजाकत दिखाए, क्या एमएस के अंदाज में मुकाबला को फिनिश करेंगे। और उन्होंने बता दिए भाई, आलू या आलू नहीं, हम टमाटर का चटनी भी खाएंगे। रोहित विराट छोड़िए, हम एमएस धोनी के जैसे मुकाबला भी फिनिश करेंगे। क्या एमएस धोनी के जैसे नहीं, इस बार काफी थोड़ा सा फुटवर्क का इस्तेमाल किए थे, और गेंद का लाइन को देखिए पहचान नहीं सके। और सोच रहे थे कि ऑफ स्टंप को छोड़ता हुआ निकलेगा, बाहर की तरफ गेंद होगी, लेकिन गेंद अंदर की तरफ। और गोल्डन इलाके में देखिए, ऐसे इलाके में गेंद जो कहते हैं ना, फुल टच गोल्डन, फुल लेंथ गेंद था। देखिए ना ज्यादा पीछे था ना ज्यादा आगे था, लेकिन से 2 गेंद देखिए हो चुका है, जहां 4 रन आ चुके हैं। लेकिन अभी भी 9 का जरूरत है। आने वाला 10 गेंद के ऊपर मुकाबला बराबरी तो सुपर ओवर। और ये चलिए हल्के हाथों से थोड़ा सा ताकत लगाने की कोशिश कर रहे थे, लॉन्ग ऑफ पर फील्डर हैं, लेकिन जब तक वहां से वापस आता गेंद, तब तक दोनों बल्लेबाज देखिए बड़े आसानी के साथ 1 रन। देखिए एकाक चौकी छक्के लगाने से आप बड़े बल्लेबाज नहीं कहलाओगे। निकेश जी कहते हैं ना, बचपन का पैंट जवानी में फिट नहीं होता। कहते हैं ना, बचपन का पैंट जवानी में फिट नहीं होता। एकाक चौके छक्के लगाने से कोई रोहित में नहीं होता, उसके लिए लंबा इनिंग्स खेलना पड़ता है। रोहित में लीजिए, एमएस धोनी लीजिए, विराट कोहली लीजिए, ये खिलाड़ी भलाई विराट कोहली देखिए फॉर्म पर नहीं है, और लेकिन जब भी खेलते हैं लंबा इनिंग्स है। और ये चलिए लेट कट खेला, लेकिन काफी फाइन खेला यहाँ पर। जब तक ये हाथ से निकलता हुआ, जहां 1 होना चाहिए था वहां पर दूसरा। और ये क्या हो गया, चिंगो चिंगो, यानी लैला की शादी में लफड़ा हो गया, और बहुत बड़ा लफड़ा हो गया। मजनू इतना नाचा के लफड़ा हो गया, कहीं ये खराब फील्डिंग आपको मैच से बाहर ना निकाल दे। इसलिए तो मैं कहता हूं, शराब यूं ही बदनाम है, असली नशा तो मोबाइल में है। गेंदबाज यूं ही बदनाम है, खराबी फील्डिंग डिपार्टमेंट में। 8 गेंद देखिए 5 की जरूरत है, जहां 1 होना चाहिए था आपने वहां 2 नहीं दिया, तीसरा दे दिया। और स्ट्राइक पर फिर से बल्लेबाज को बुला लिया। अभी देवघरे देखिए अभी तक 4 मैच में अभी तक और 2 मर्तबा बल्लेबाजी के लिए उतरे हैं नॉट आउट, तीसरा बार भी नहीं। ये देखिए इस बार वाइड का इजाफा एक्स्ट्रा के रूप में बिन पायल से बजे छम छम छम, जैसे कहते हैं ना, ये जो तेरी पायलों की छम छम है। लेकिन छम छम की आवाज से थोड़ी सी फील्डिंग टीम वाले नाखुश रहेंगे। चलिए यहां पर से क्या स्वीप शॉट अभी के लिए खास डिमांड हुई है। और यह चलिए हम स्वीप शॉट का तो मौका नहीं निकालेंगे, कमाल की एक आउट टाइप देखे यहाँ पर, और दे गया दे दनादन चौका, और मुकाबला को देखिए कहां पहुंचा दिया, लेकर समाप्त कर दिया यहाँ पर। एमएस के अंदाज में बता दिए भाई, आलू ही आलू नहीं, हम टमाटर का चटनी भी खाएंगे। रोहित विराट छोड़िए, हम एमएस धोनी के जैसे मुकाबला को फिनिश करेंगे। डीजे